नमस्कार मैत्रिणींनो, मी आज नवीन वेगळा पद्धतीचा नाश्ता करणार आहे. तर इथे मी 1 कप कुरमुरे घेतले. कुरमुरे किंवा मुरमुरे, आम्ही मुरमुरे म्हणतो, कोणी कोणी कुरमुरे म्हणतात. आणि 1 कप पोहे घेतले आणि 1 कप रवा घेतला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि बारीक करते. आता मिक्सरमधून बारीक करून घेते. हे बघा, असं बारीक करायचं. हे बघा, मी आप्पे करणार आहे त्याचे. 1 कांदा घेतला, 1 टोमॅटो घेतला, 2 हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली. मी कांदा असा बारीक केला चॉपरमध्ये. हे बघा किती छान झाले. ह्या चॉपरमध्ये खूप छान होतात बारीक कांदा, टोमॅटो, मिरच्या, फ्लावर, सिमला मिरची. हे बघा किती छान बारीक झालं. मिक्सिंग बाउल घेतलं मी आता. तर त्यात हे बारीक केलेलं रवा वगैरे ते टाकते. त्यामध्ये बारीक केलेला कांदा टाकते. हा टोमॅटो टाकते बारीक केले. दही टाकते अर्धा कप. गॅसवर छोटी कढई ठेवली आणि आप्याच्या पिठाला तर मी आता तेल गरम करून त्या पिठाला फोडणी देते. बघा, 2 चमचे तेल टाकले. मोहरी घालते. ह्या बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या घालते. जिरे टाकते. झाली आता फोडणी तयार आपली. गॅस बंद करते. ती फोडणी आता मी पिठात टाकते. ही बारीक केलेली कोथिंबीर टाकते. सोडा टाकते, खायचा सोडा, बेकिंग सोडा 1 टीस्पून. नेहमी वाटाणे भिजवलेले राहतात, ते पण टाकते थोडेसे. हे बघा, असं पीठ तयार करायचं. झाकण ठेवायचं. 10 मिनटं पिठालाच भिजू द्यायचं. त्याबरोबर मी चटणी करते ओल्या खोबऱ्याची. ओलं खोबरं घेतलं. ही कोथिंबीर टाकते. मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्या असे तुकडे केले, तेही टाकते. शेंगदाण्याचं कूट टाकते. शेंगदाण्याचं कूट आमच्याकडे केलेलाच राहतो माझ्याकडे, ते टाकते. एक चमचा दही टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचे. आता ते मिक्सरला मी चांगलं बारीक करून घेते. हे बघा, पाणी न घालता असं बारीक करून घ्यायचे. मग छान बारीक होतं. नंतर पाणी टाकून परत बारीक करून घ्यायचं. पाणी टाकल्यावर ना छान बारीक होतं. मग नंतर हे बघा किती छान झाले बारीक. गॅसवर आप्याचं भांडं ठेवते. आता तेल टाकलं आप्याच्या भांड्यात. ते लावून घेते सगळीकडनं, म्हणजे आप्पे चिटकत नाही. हे बघा, छान पीठ तयार झालं, चांगलं भिजलं बघा. आप्याचं भांडं तापले. आता मी त्याच्यात बटाटे दाणे टाकते. वाटाण्याचे दाणे. वरून पीठ टाकते.
बघा, मिडियमच गॅस ठेवायचा, मोठा गॅस नाही करायचा. मिडियम गॅसवरच छान होतात ते, कच्चे राहत नाही. मग झाकण ठेवते. हे बघा आता झाले का बघते. हे बघा छान झाले, छान फुगले पण आहे बघा. आता त्यांना वरच्या बाजूने हे करून घ्या. बघा आता वरची बाजू आपण करून घेऊ. आता छान फुगलंय बघा. झाली आता खालची बाजू पण. चला आता काढून घेते. हे बघा छान झाले. बघा झाले आपले आप्पे तयार. छान असे किती छान फुगले बघा. आता ती चटणी तयार केलेली आहे ती टाकते, त्याच्याबरोबर मस्त खायचे.